नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? चला तर मी आज बनवणार आहे कच्ची दाबेली. मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे छान असे मॅश केलेले आहेत. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मिरची पावडर घातलेलं आहे. कच्ची दाबेलीचा मसाला घातलेला आहे. सर्व मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण मॅश केलेला बटाटा घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सर्व मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व बटाटा मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि हा मी चिंचेचा कोळ घातलेला आहे. बघू शकता तुम्ही हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडासा कांदा आणि डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण मी घातलेले आहेत. हे सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला एका ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण असं छान थापून घ्यायचं आहे. बघू शकता मी ज्या पद्धतीने केलं आहे असंच करा आणि याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. शेंगदाण्याचे दाणे घालायचे आहेत. बारीक शेव घालायची आहे. बघू शकता तुम्ही छान असं आपलं कच्च्या दाबेलीचं मसाला तयार झालेला आहे. आता आपण पावाला चिंचेचं पाणी लावून घेणार आहोत आणि बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मिश्रण भरायचं आहे आणि याच्यावर कांदा, थोडेसे शेंगदाण्याचे दाणे आणि शेव हे सर्व त्याच्यामध्ये भरून एका तव्यामध्ये बटर टाकून आपल्याला हे पाव आता छान असे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने मी हे सगळं पावामध्ये मिश्रण भरलं आहे असंच तुम्ही भरून घ्या आणि छान पाव असं दोन्ही साईडनी बटर लावून छान असे भाजून घ्यायचे आहेत. आणि आता हे आपली कच्ची दाबेली तयार आहे. बघू शकता तुम्ही याच्यावरती आपल्याला थोडीशी शेव, थोडीशी कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत आणि आपल्याला ही कच्ची दाबेली कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा.